मला पूर्वीपासूनच वाटतं, आपण अनेकदा याविषयी बोललो पण आहोत विनोद, की इतकं प्रभावशाली हे माध्यम आहे आणि सामाजिक बदल करण्याची क्षमता असलेला हा चौकोनी बॉक्स जो प्रत्येक घराघरात आहे, त्यावर हा विषय मांडला जातो हे माझ्यासाठी म्हणतात ना की मला जे काम करावंसं वाटतं या क्षेत्रात आल्यापासनं त्याचंच हे एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणूया की पुढचा विचार सांगणारी, समाजाला पुढे नेणारी कलाकृतीचा आपण भाग असायला हवं किंवा अशा कलाकृती यायला हव्यात, ही माझी धारणा आहे आणि तसंच काहीतरी पुन्हा एकदा आलंय ह्याचा आनंद आहे. खरं तर पुढे घेऊन जाणारी गोष्ट असायला हवी. आणि आता जी सावित्रीबाईंची गोष्ट मांडली जाणार आहे, लोकांसमोर जी येणार आहे, ती या पिढीला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? एकतर बघ, आत्ता आपण बघायला गेलो तर स्त्रियांकडे काय, पुरुषांकडे काय, आपल्याच एकंदरीत सगळ्याच वयोगटांकडे आदर्श नाही आहेत. बरोबर. आजूबाजूला एक्झिस्टिंग आदर्शच नाही, इन्फ्लुएन्सर्स आहेत. पण ज्यांनी खरंच मुळापासून बदल केले, त्याच्यासाठी संघर्ष केला आणि संघर्षातनं जातानाही स्थितप्रज्ञासारखं राहून सातत्याने त्या वाटेवर चालत राहणं, ते कन्व्हिक्शन, त्या विचारांप्रती असलेली आपला दृढ विश्वास आणि त्याच्यातही निर्मम भाव की त्याच्यात माझा काही फायदा नाही आहे, मला याच्यातनं काही मिळणार नाही, हे मी एका विचारासाठी करते आणि या बदलासाठी करते, कारण तो मला आणि अर्थात ज्योतिरावांना गरजेचा वाटतो आणि तो काही काळ पुढचा असला, आत्ता मला कितीही त्याच्यासाठी झेलायला लागलं तरी मी या वाटेवर चालत राहणार आहे. अशा प्रतिमा आजूबाजूला कुठे बघायला मिळतात?